नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत, आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या बारामतीच्या कार्यक्रमासंदर्भात, बारामतीतल्या भेटीगाठी संदर्भात आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या स्नेहभोजनासंदर्भात. कारण नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचे अर्थ नेमके काय काढायचे, जेव्हा राज्यामध्ये भाजप आणि आता शिवसेनेचं सरकार आहे त्यापूर्वी जेव्हा सदस्य संख्या बहुमतासाठी नेते आहेत यांनी स्वघोषित पाठिंबा न मागता भाजपला जाहीर केला होता की सरकार राज्यातलं स्थिर राहावं म्हणून आम्ही हा पाठिंबा देऊ केलेला आहे. मग तो मागितला की नाही हा प्रश्न उरत नाही, पण आम्ही पक्ष म्हणून आम्हाला वाटतं की राज्यात अस्थिरता येऊ नये. ही जी लगीनघाई तेव्हा सुरू झालेली होती त्याचा मुहूर्त हा 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी आहे का, याची चर्चा आज या निमित्तानं आपण करणार आहोत. आणि दिल्लीतल्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये देखील काही पक्षांना, आपल्यासोबत असलेल्या घटक पक्षांना जर थोडंफार डिस्टर्ब करायचं असेल तर पवारांसारख्या नेत्याला आपल्याला सोबत ठेवावं लागेल. अशी रणनीती अमित शहा आणि नरेंद्र मोदी वापरतायत का, याचीही चर्चा आपण करणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न म्हणजे मोदी आणि पवार भेटीमध्ये नेमका अर्थ काय घ्यायचा. मोदी पवार भेटीमुळं ही भेट शिवसेनेला अधिक सलतीये का, त्याचा उल्लेख, त्या संदर्भातली टीका वारंवार शिवसेनेकडनं होताना दिसतेय. वाट पाहू आणि मग बोलू असेही शिवसेनेतले काही नेते म्हणतायत. तिसरा महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे मोदी पवार भेटीमधून शह काटशहाचं राजकारण एक प्रकारे राज्यात खेळलं जातंय का. या 3 प्रश्नाला घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारे या राष्ट्रवादीच्या जवळकीला भाजपचा काय अर्थ काढतायत ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट देखील आहेत. गिरीश बापट या सगळ्या संदर्भात काय भाजपची भूमिका आहे ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष. मुळातच राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जातीय हे पहिल्या दिवसापासून स्वाभिमानीला मान्य नाही आहे. आज या भेटीकडे आता ते काय लक्ष लावून आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना या भेटीचे अर्थ काढायचे आहेत ते आपण त्यांना विचारू. आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे देखील. ते देखील आपल्याला सांगतील, कारण अंकुश काकडेच या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करतायत बारामतीतली, त्याची अधिक जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मला बापट साहेब सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. काय सांगाल, या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा. मोदी आणि पवार भले शासकीय कार्यक्रम असतील हे निश्चितपणे तुम्ही सांगाल, मात्र त्या पलीकडे अर्थ काय काढायचा. आता असं आहे की ज्याला जे अर्थ काढायचे त्याला ते काढू द्या, कारण आपण काही ते थांबवू शकत नाही. पण मी त्याचा जो अर्थ घेतलाय की देशाचे पंतप्रधान शासनाच्या विविध योजना विविध राज्यामध्ये जेव्हा कार्यान्वित होतात तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन निवडणुका संपल्या असल्यामुळे शासनाच्या अनेक प्रकल्पाची उद्घाटनं कार्यान्वित जिथे भाजपचं सरकार नाही तिथेही मोदी जातात. आता बारामतीचा जो प्रकल्प आहे ज्याचं उद्घाटन आहे तो शासनाच्या मान्यतेने एका संस्थेने घेतलेला आहे, पण त्याला शासनाची मान्यता आणि मदत आहे. आणि कृषी खात्यातल्या अशा काही योजना असतील त्याला केंद्राने मदत केली, त्याच्यात पंतप्रधान गेले, म्हणजे अगदी काहीतरी फार जगा वेगळं झालं. याच्या आधीचे दाखले मी तुम्हाला देऊ शकतो की जेव्हा पंतप्रधान वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार असताना नेहमी जात असत आणि तेव्हा कोणी काही आक्षेप घेतला नाही. आता काय झालंय की प्रत्येक गोष्टीमागे शंका काढायची. आम्ही नाही काढत अशी. असं आहे की राष्ट्रवादी हा एक पक्ष आहे, आम्ही निवडणुकीत त्याच्या विरोधात लढलो. आमची त्यावेळची मतं आणि आत्ताच्या मतात काहीही फरक नाही. निवडणुका होऊन गेल्या आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. त्यामुळे आता विकासाचं राजकारण करत असताना एकमेकांनी बोलवलं तर त्याला जायचं नाही, ही राजकीय अस्पृश्यता मला मान्य नाही. आणि म्हणून मोदी जात आहेत ह्याचा केवळ अर्थ एकच आहे की केंद्राने दिलेल्या पैशातून होणाऱ्या प्रकल्पाची पाहणी आणि उद्घाटन पंतप्रधानांनी केलं तर त्याच्यात काही गैर आहे असं वाटत नाही. आता कसं आहे की ते ज्याला जसं सोयीचं असेल त्यांनी त्याचे अर्थ काढावेत. आमचं काही त्याच्या बाबतीत म्हणणं नाही आहे, पण मी त्याच्यातला जो अर्थ काढला भारतीय जनता पार्टी म्हणून
तो मी आपल्या पुढे सांगितला. ज्याला ज्या पाहिजे तो सोयीचा अर्थ काढावा असं आपण म्हणताय तुम्ही. नीलमताई आपल्यासोबत आहेत. नीलमताई, तुम्ही कसा अर्थ काढताय? कारण शिवसेना या भेटीकडे लक्ष लावून आहे की काय नेमकं, जर राज्यात ज्या प्रकारे शिवसेनेचे काही मंत्री देखील काल नाराज झालेले आपण पाहिलं, असं असताना जो पक्ष सुरुवातीपासून शिवसेना पाठिंबा देण्याआधीपासून म्हणतो आम्ही पाठिंबा सरकारला द्यायला तयार आहोत, त्यांच्याच तिथे जाऊन पंतप्रधान ह्या सगळ्या भेटीगाठी करतील, पुढे चर्चा ज्या होतील त्या वेगळ्या असतील. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो आणि उद्याचा शत्रू आजचा मित्र असू शकतो. त्यामुळे मी असं कुठलं निष्कर्ष काढणार नाही यावरती. कारण एक तर अजून 14 तारखेला कशा प्रकारने कार्यक्रम होतोय, त्यामधून काय निघतं आहे, हे सगळं रिडिंग बिटवीन द लाईन्स, म्हणजे त्याच्या आधी अध्यावृत सगळं बोलत राहायचं. म्हणजे मला असं वाटतं आजच्या आपल्या चॅनेलच्या कार्यक्रमाला टाइमपास म्हणून छान आहे ते जे आहे, आणि त्याच्यामधून परस्पर जर का लोकांचं एक उत्सुकता चालवली जात असेल, लोकांच्या पर्यंत काय त्यांना वाटत असेल की काय घडतंय ते बघावं, तर हा वेगळा विषय आहे. पण आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे बारामतीला याच्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी सुद्धा येऊन गेलेले आहेत, चंद्रशेखर येऊन गेलेले आहेत, इतर पक्षांच्या पंतप्रधानांना पण शरद पवार तिथे बोलावतात, बारामतीमधल्या कामाच्या संदर्भात चर्चा करतात. हे एक त्यांचा नेहमीचा रुटीन भाग आहे असं मला वाटतं. त्याच्या पलीकडे अजून काही जर का असेल तर ते आजच्या घडीला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की राज्य सरकारमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं समवेत असणं आणि राष्ट्रवादींनी बाहेरून पाठिंबा देणं, या गोष्टीला सुद्धा काही काळ लोटलेला आहे. प्रत्येक प्रश्नामधून नवीन प्रश्न तयार होत असतात, हे खरं आहे. परंतु याचा अर्थ म्हणजे ती भेट आणि हे भेट, मला एक थोडंसं बादरायण संबंध म्हणून एक मराठी शब्द आहे की इकडून तिकडून असा संबंध आहे. दुसरं असं आहे की जे कार्यक्रमाला जाणार आहेत आणि ज्यांनी कार्यक्रमाला बोलावलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाचा हेतू त्यांचा त्या चौकटीतला जर का असेल की कृषी विज्ञान केंद्राचं उद्घाटन, त्याच्या पलीकडे कोणाला काय अर्थ लावायचे असतील अगदी तर ते प्रत्येक जण स्वतः अर्थ लावू शकतात. तुम्ही जी हे टाकली विषय की शिवसेनेला त्याच्याबद्दल मनात सल आहे का, तर सल वगैरेचा काही प्रश्न उद्भवत नाहीये. कोणी कोणाला बोलवू शकतं. याच्यापूर्वी शरदराव पवार यांना बाळासाहेबांचं चांगलं प्रकारचा संपर्क होता, बाळासाहेबांशी त्यांची अनौपचारिक मैत्री होती. उद्धवजी ठाकरे यांचे जास्त काही बाबतीमध्ये कडक स्वरूपाचे मतभेद आहेत पवार साहेबांशी, परंतु उद्धव साहेबांचे मतभेद असले तरीही बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला सुद्धा शरदराव आले होते. प्रत्येक वेळेला ते संपर्क करत असतात, कार्यक्रमाला होत असतं, बोलणं होत असतं. अगदी प्रणव कुमार मुखर्जींच्या पाठिंब्यासाठी म्हणून स्वतः ते मातोश्रीवरती आले होते राष्ट्रपतींना घेऊन. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा संवाद हा असू शकतो. त्या संवादातून काही राजकारण करायचं की नाही हे त्या दोन पक्षांचा पूर्णपणाने प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि शिवसेना स्वतःच्या जागी, स्वतःच्या आत्मविश्वासाने, आमच्या कामाच्या वरती आमचा विश्वास आहे, आणि त्यामुळे कोण कोणाला भेटलं आणि कोणी काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी असं मला वाटतं. आम्हाला काही त्याची फार मोठी आजच्या घडीला तरी दखल घ्यावी असं वाटत नाहीये. आता त्याच्या पलीकडच्या काही घोषणा किंवा निर्णय समोर आले तर त्याच्यावरती आमचं काय मत असेल ते वेगळं असू शकेल. पण आजच्या घडीला मला वाटत नाही की तुम्हाला जेवढं एक काही लोकांना मजा येते असं मला वाटतं की आता चालले तिकडे. माझं काय म्हणणं, जे काय करायचंय ना राजकारणामध्ये ते फार काळ लपवता येत नाही, आणि म्हणून असं काहीतरी गोष्टी घेऊन टाकायला भांडण कुणालाच कधी शक्य नसतं. हे जे वाक्य तुम्ही उच्चारलंय बरोबर, तुम्ही अंडरलाईन करून सांगितलं. ज्याला जिथं जायचंय, भेटी घ्यायच्या, ते काय लपवून राहत नाही. बापडसाहेब जरी असले असले तरी त्याचा अर्थ त्यांना कळला असेल. मी येतो बापडसाहेब, मी प्रतिक्रिया केला. अंकुश आकडे, तुम्ही काय म्हणाल, या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा? अनेक मुद्द्यात पुढे आपण चर्चेला जाऊया, मात्र अर्थ पहिल्यांदा आपण काय काढायचा? चंद्रकांतजी, बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघांचंही मत एकमत होतंय. बापट म्हणाले तेही खरं आहे, निरमताई म्हणाल्या तेही खरं आहे की नरेंद्र मोदी हे काही देशाचे पहिले पंतप्रधान नव्हेत की ज्यांनी बारामतीला विद्या प्रतिष्ठान किंवा कृषी प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी येत आहेत. यापूर्वी देखील अनेक पंतप्रधान आणि उच्च पदस्थांनी बारामतीला भेट दिलेली आहे. आता या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा हा प्रत्येक माध्यमांनी त्यांचा विषय आहे. त्यांना या भेटी पाठीमागे काय वाटतं त्यांनी तो अर्थ जरूर काढावा. त्याच्या बाबतीमध्ये आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आपण लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची बारामतीला विकास कामं, कृषी प्रतिष्ठानचं काम, विद्या प्रतिष्ठानचं काम हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी येत आहेत. या भेटीला राजकीय भेट असं संबोधणं मला योग्य वाटत नाही. कुठल्याही प्रकारचं राजकीय
भेट त्या ठिकाणी होणार नाही. जरूर कृषी संदर्भामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये विद्याप्रतिष्ठाननी केलेलं काम असेल, कृषी संशोधन, कृषीवरती होणारा जो काही अभ्यास आहे या बाबतीमध्ये बारामती कृषी प्रतिष्ठाननी केलेलं काम असेल, यावरती निश्चितच त्या ठिकाणी चर्चा होईल. याच्यातून कृपा करून राजकीय काही करू नका, भाजप सेनेमध्ये काही वाद लावू नका, आमच्या आणि काँग्रेसमध्ये काही वाद लावू नका. कदाचित राजू वाघमारेंचं देखील मत आमच्या तिघांशी सहमत होईल असं मला वाटतं. अंकुश काकडे, तुम्हीच डिक्लेअर करून टाकलं कुणाची काय काय मतं असतील. म्हणजे छानपैकी राजकारणाची सुरुवात आहे, काय हरकत नाही. राजू वाघमारे ते म्हणाले काँग्रेसचं मत सारखंच आहे आमचं. नाही, कसं आहे की ही जी घटना आता घडते, ह्या घटनेची जर पार्श्वभूमी आपण बघितली की सर्वसाधारण असं दिसतंय की पंतप्रधान येणार, उद्घाटन करणार, पण त्याची पार्श्वभूमी बघितली तर याच्या पूर्वीही माननीय पवार साहेबांची जी भेट होती, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीफ मिनिस्टर होते गुजरातचे, तर त्यावेळी भेट झालेली असताना ज्यावेळी मीडियानी सांगण्यात आलं की यांची सिक्रेट भेट झाली, त्यावेळी पवार साहेबांनी ती भेट डिनाय केली होती, एनसीपीने डिनाय केली होती. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी पवार साहेबांनी ते मान्य केलं की मी मोदींना त्यावेळी भेटलेलो. बोलण्याचं तात्पर्य असं की याच्या पूर्वीच्याही ज्या भेटी होत्या त्या अशाच प्रकारे सांगण्यात आल्या की त्या राजकारणाच्या नव्हत्या. आता या निवडणुकीनंतर ज्यावेळी पवार साहेबांनी पाठिंबा दिला आज बीजेपीला, अनकंडिशनल सपोर्ट न मागता, आणि त्याच्यानंतरच्या घटना जर आपण बघितल्यात की त्याच्यानंतर शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम देण्यात आलं, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, त्याच्यानंतर स्वच्छता अभियानाला त्यांनी सुरुवात केली आणि बारामतीत पवार साहेबांनी झाडू पहिल्यांदा कुठच्या तरी योजनेचा जो शुभारंभ तो बारामतीत पहिल्यांदा पवार साहेबांनी केला. म्हणजे ती एक घटना त्याच्यानंतर घडली. हल्लीची घटना त्याचा संदर्भ देता येईल की पुण्यामध्ये एनसीपीचं अधिवेशन होतं. पुण्यामध्ये सगळ्या एनसीपीच्या नेत्यांनी बीजेपीवर अगदी तोंड सुख घेतलं. सोयीस्करपणे माननीय पवार साहेब पूर्ण त्या पुण्याच्या सभेमध्ये पवार साहेबांनी भाषणच केलं नाही. मग या सगळ्या घटनांचा जर अर्थ आपण लावलात आणि आता शिवसेनेची झालेली जरी नीलमताई किती म्हणत असल्या तरी उद्धवजींचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता बीजेपी हरल्यानंतर, आणि त्याच्यानंतरचं त्यांचं जे वाक्य आहे की एनसीपीच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल, ते म्हणाले वेळ आल्यावर आपण बोलू, याच्यातून हे सिद्ध होतंय की कुठेतरी हे शहकाटशाचं राजकारण आहे. पवार साहेबांना हाताशी धरून बीजेपी किंवा बीजेपीला हाताशी धरून पवार साहेब, एनसीपी, हे दोघेही महाराष्ट्रातील जनतेला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि जे दिसतंय ते आम्हाला दिसत नाही असं शिवसेना बोलण्याचा प्रयत्न करते. अंकुश काकडे, काय म्हणाल तुम्ही? तर तुमच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका त्यांनी मांडली आहे. काकडे, एक विसरू नका, ते हाताशी धरून असं म्हणाले. नाही डॉक्टर राजू वाघमारे जे म्हणाले की त्या 2 दिवसाच्या याच्यामध्ये पवार साहेबांनी भाषण देखील केले नाही, त्यांना ही मिळालेली माहिती चुकीची आहे. पवार साहेबांनी 55 मिनिटं त्या अधिवेशनामध्ये भाषण केलं, पण बीजेपी बद्दल एकही शब्द वापरला नाही. धोरणं, राज्य सरकारची चुका धोरणं, या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट आपली भूमिका मांडली. अर्थात काँग्रेसवाल्यांचं पहिल्यापासूनच चाललंय. 1999 साली आम्ही ज्यावेळेला वेगळे झालो तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं संगनमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप एकत्र आहेत. अशा प्रकारची प्लेट ही सातत्याने वाजवली जाते. मला असं वाटतं की ती प्लेट आता अतिशय गुळगुळीत झालेली आहे. राजू वाघमारेंनी ती वाजवण्याचा प्रयत्न करू नये. लोक